फणसची भाजी करू आज. कोवळं फणस आहे, याच्या बिया पण खूप नाजूक आहेत. फणसची भाजी बनवायची आहे मला. हे बघा, मी फणस आणलं अर्धा किलो. हे पण आहे त्यामधलंच. पहिले हाताला तेल लावायचं, नाहीतर चिकट चिकट होते. आणि या चाकूला पण असं तेल लावून घ्यायचं, नाहीतर हा पण चिकट होते. आता कापते. पहिले फणसचे असे हे काढून घ्यायचे, साल बॅक साईडचे असे, हे एवढे जाडे काढून घ्यायचे. असं करायचं. कोवळ्याचे काढतो तसे. काही भाजीवाले हे चिरूनच देतात, तर त्याच्याकडून डायरेक्ट चिरून आणायचं असं मस्त फोडी फोडी. याचे साल काढून एवढे एवढे तुकडे करून घेते. ह्या बिया आहे ना, बिया काढायच्या नाही, ह्या असेच राहू द्यायचे. ह्या छान लागतात. त्यात आपल्याला थोडंसं मीठ हळद टाकून हे उकडायला ठेवते कुकरमध्ये. आणि मग त्या बियांचे असे बिया काढून साल काढायचे. नंतर दाखवते मी तुम्हाला. छोट्या कुकरमध्ये आपण असे एवढे मोठे मोठे तुकडे करायचे सगळ्याचे. मी आणलेल्या फणसाच्या बिया खूप कोवळ्या आहेत म्हणून. जर बी खूप मोठी असेल तर बीच्या मागे साल असते, ते पण काढावं लागेल. त्याच्यात मीठ आणि थोडी हळद आणि पाणी टाकून 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या मस्त. दोन तुकडे आल्याचे लसूण, 1 कांदा मोठा आणि कोथिंबीर. बघा मस्त आहे ना, हिरवीगार भेटली. आज बाजारातून आणली. हिरवीगार आहे मस्त. सुकं खोबरं, डालवा, काजू 4-5, जिरं आणि धने हे भाजून घेऊ. आणि हे पण कांदा, लसूण, आलं आणि हे मिक्सरमधून काढून घेऊ. कांदा चिरून आपल्याला भाजायचं आहे. थोडं तेल टाकते. बॅकग्राऊंडला पौरो येते बघत आहे ना, त्याचा आवाज येत आहे. त्याकडे काजू टाकते. धने पण टाकते. हे नंतर टाकते. दोन त्याच कढईमध्ये करत आहे मी. टाकते थोडं. तडतड फुटल्यानंतर सगळा मसाला टाकून द्यायचा मला. मीठ टाकते थोडं. लाल तिखट आहे, काळा मसाला. आता हे तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. तेल सुटलं ना, आता हे आहे ना, हे यामध्ये टाकून देते. फक्त एक वाफ येऊ दिली. हे रस्स्याची बनवायची आहे. गरम पाणी टाकते यामध्ये. आता पातळ झाली, पण थोड्या वेळाने हे बघा